थोडासा आपल्याला ह्या कलावंतांसाठी जरा खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि थोडासा हसवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बरेच वर्ष झाले मेमिक्री करतो आणि लोक हसले की मला बरे वाटतं. आपण खास म्हणजे काय कुठलंही गाणं झालं ना आपण वंशमोर म्हणतो. वंशमोर म्हटलं की मला ताई फार बरं वाटतं. आमच्या ऑर्केस्ट्राचे मालक हे आमचे कृष्णा भाऊ श्रीकृष्ण ढोबळे 2 महिन्यापूर्वी थोडंसं लक्ष द्या. 2 महिन्यापूर्वी आमच्या ढोबळे साहेबांनी मला सांगितलं, सुनील कुमार तुमचा आवाज फार चांगला आहे, निवेदन करणं बंद करा, लोकांना हसवणं बंद करा आणि आपल्या कार्यक्रमामध्ये एखादं गाणं गा. म्हणलं ढोबळे साहेब मी गाणं गाऊ शकत नाही. ते म्हणले नाही तुमचा आवाज चांगला आहे सुनील भाऊ, तुम्ही गाणंच गायचं. पुण्यामध्ये आमचा कार्यक्रम रेसिडेन्सी क्लबमध्ये आणि ह्या ऑर्केस्ट्रामध्ये गाण्याची संधी मला भेटली. मी गाणं गायलं आणि माझं गाणं ऐकतात लोकांनी आरडाओरडा केला. पाहुण्यांनी सुनील भाऊ वन्स मोर. म्हणलं एवढा चांगला आवाज आहे वन्स मोर, मी तर गायक नाही. ते गाणं मी पुन्हा गायलं. पुन्हा मागं बसलेले पाहुणे, संगीत संध्याचाच कार्यक्रम, ओ सुनील कुमार वन्स मोर. म्हणलं एवढे मोठमोठे गायक त्यांचं गाणं एक वन्स मोर, माझं 2 गळं उंच. ते गाणं पुन्हा गायलं. छोटी मुलं बसली होती कार्यक्रम पाहत, त्यांनी आलटावलटा केलं, ओ काका वन्स मोर. म्हणलं 3 वेळा गाणं वन्स मोर. काही गाता गाता मी थकलो. म्हणलो भाऊसाहेब पाहुण्यानं सांगितलं कवर वन्स मोर. तेवढं ते गुटला पाहून आहे जोपर्यंत ठीक नाही गात तोपर्यंत वन्स मोर. हा ना दादा प्लीज जरा. तर आयुष्यामध्ये विनोद घडतात. माझे वडील थोडस लक्ष द्या, माझे वडील हे विनोदी कलावंत. आमचे वडील नेहमी लोकांना हसवतात. पण माझ्या वडिलांचे मित्र त्यांचं नाव दामोदर काका, ते 70 वर्षाचे. आमचे हे दामोदर काका माझ्या वडिलांचे मित्र, हे नेहमी लोकांना हसवतात. आणि हे आमचे दामोदर काका 2 महिन्यापूर्वी मला पुण्यात भेटले आणि भेटल्याबरोबर त्यांनी मला प्रश्न केला, काय सुनील कुमार सध्या काय काम धंदे. म्हटलं काही नाही दामोदर काका, सध्या मी ऑर्केस्ट्रात लोकांना हसवतो. अरे वा छान, किती पैसे मिळतात महिन्याला. म्हणलं 10,000. फक्त 10,000. उद्या सकाळी 8 वाजता कामाला तुला 15,000 रुपये पगार. म्हणलं दामोदर काका कुठे. सांगितलं ना 15,000 रुपये पगार. म्हणलं दामोदर काका कुठे. त्यांनी सांगितलं सर्कस मध्ये. म्हणलं दामोदर काका सर्कस मध्ये तर सर्व जनावर आहे, मग तू काय माणूस आहे का. उद्या सकाळी 8 वाजता कामाला यायचं. म्हणलं दामोदर काका सर्कस मध्ये माझं काम काय. त्यांनी सांगितलं त्याचं काय सुनील कुमार, सर्कस मधलं माकड पळून गेले. म्हणलं माकड पळून गेलं, माझा काय संबंध. नाही तू थोडं दिसतोय. माकडाची कापडं घालायची, माकडाच्या पिंजऱ्यात सर्कशीच्या बाहेर बसायचं. मित्रांनो अक्षरशः मी माकडाची कापडं घालून माकडाच्या पिंजऱ्यात सर्कशीच्या बाहेर बसलो. तुमच्यासारखी बरीचशी मंडळी सर्कस पाहायला आली. कुणी माझ्या पिंजऱ्यात चिक्कू टाक, कुणी लांबनं मोसंबी टाक. आणि मी पाहिलं तर आमचे वडील सुद्धा सर्कस पाहायला आले. आमचे वडील माझ्या पिंजऱ्यासमोर थांबले. मी घाबरलो. आमच्या वडिलांनी माझ्या पिंजऱ्यात चिक्कू टाकला आणि आमचे वडील विचार करू लागले त्या माकडाला कुठेतरी पाहिले. म्हणलं ओळखलं वाटतं माझ्या वडिलांनी. मी हिंमत हारलो नाही. माकडाची कपडे घालून माकडाच्या पिंजऱ्यात साहेब हितनं तिथनं तो उड्या मारत होतो. उड्या मारता मारता पाहिलं तर माझ्या शेजारी भला मोठा वाघाचा पिंजरा होता. त्यावेळेस मी घाबरलो. आमच्या वडिलांना जेवढं घाबरलो नाही तेवढं त्या मी वाघाला घाबरलो. मी विचार केला चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडलो, मेलो. वाघ डेंजर दिसतोय आणि उड्या मारता मारता शेवटी मी वाघाच्या पिंजऱ्यात धडार पडलो. मेलो. अरे वाचू. थोडाच वाघ वरटला. गपना तुझ्या का 15,000च्या नोकरीसाठी माझी 22,000ची नोकरी घालतो काही नाही. बोमला मी म्हणलं वाघ सुद्धा नकली. अरे म्हणलं वाघाच्या दामोदर काका कुठे. वाघाने सांगितलं समोर हत्ती दिसत नाही का. म्हणलं दिसतोय ना, तेच दामोदर काका. गेली 15 वर्षे झाली 22,000 रुपये पगारावर दामोदर काका सुद्धा सर्कस मध्ये काम करतात. धन्यवाद. थँक्यू. कुठं काय घडेल काय सांगता येत नाही आणि वेळ फार कमी. कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू झालेला आहे. पण एक छोटासा एक सुखकारक तुमचा मी प्रवास घडवणार आहे. आम्ही पुण्याला राहतो. पुणे ते मुंबई आमच्या कडनं बरेचशा रेल्वे ट्रेन चालतात. सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस. तसा विचार करा की आपण सर्व पाहुण्यांचा
मी एक सुखकारक प्रवास घडवणार आहे. रेल्वेने ही आहे इंद्रायणी एक्सप्रेस फास्ट रेल्वे ट्रेन. हे पुन्हा रेल्वे स्टेशन आहे. समजा आपण सर्व मंडळी बसला ट्रेनमध्ये आणि सर्वात प्रथम इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वे ट्रेन हॉर्न सिटी देणार आणि ही रेल्वे ट्रेन मुंबईकडे रवाना होते. पुलावर गेल्यानंतर आवाजामध्ये थोडासा बदल, रेल्वे ट्रॅक चेंज करताना आवाजामध्ये थोडासा बदल. तर हा सुखकारक प्रवास मी आपला घडवणार आहे. जाऊया पुणे ते मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस पुणे ते मुंबई हा सुखकारक प्रवास. थैंक यू वेरी मच. लेकिन आइए आप फरमाइश के तौर पर एक बड़े खूबसूरत गीत की पारी है. बाबा ये गाना बड़ा ही प्यारा है कि जहां तक मुझे एक बात मैं जरूर बताऊंगा, बीच बीच के प्रोग्राम में महाराष्ट्र में जहां पर भी प्रोग्राम हो अक्सर एक गीत की फरमाइश आती है, जिस गीत के बिना हर संगीत की महफिल अधूरी है. और इस गीत को पूरा करेंगे आप लोगों की फरमाइश पर संदीप साहब. Thank you.